त्याची वर्गणी देण्यासाठी जर तुम्ही कंजूशी करत असाल तर तो तुम्हाला क्षमा कसं करेल? क्षमा कसं? खरं सांगा, खरं सांगा. अरे आपल्या शरीराचं नुकसान करण्यासाठी जर तुम्ही 36 लाख रुपये घालवत असाल आणि या धर्माचं संरक्षण करण्यासाठी जर तुम्ही खऱ्या अर्थाने कंजूशी करत असाल तर तुमचा न्याय कुठंतरी होईलच ना, कुठंतरी होईलच ना. असं काय करताय? कोणीतरी न्याय करण्यासाठी बसलाच ना लेका. एवढ्या रुपयाच्या पुड्या खातो तू आणि वर्गणी देण्यासाठी कंजूशी करतोय तू. सोनं तुमच्या घरी असायबद्दल हरकत नाही, पण वर्गणी देण्याबद्दल जर तुम्ही कंजूशी करत असाल तर निश्चिंत राहा, कुठून तरी निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तर भर्तृहरी त्या मधमाशीला विनंती करतात की मधमाशी, माझी विनंती आहे तुला, मूर्ख आहेस तू, मध गोळा करते, स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, म्हणून एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून खाल्लंही पाहिजे आणि दिलंही पाहिजे. योग येत नसतो लेका. आमच्या गोशाळेसाठी राधाकृष्ण महाराजांची कथा ठेवली होती अकोल्याला. 1600 गाई झाल्या गोशाळेला आणि 26 एकर शेती घ्यायची होती, कारण ती शेती घेतल्याशिवाय आपल्याला शेळ मारता येत नव्हते. त्यासाठी राधाकृष्ण महाराजांची कथा ठेवली. महाराज अकोल्यातल्या मारवाडी लोकांनी 1.25 कोटी रुपये जमा करून दिले. 7,000 रुपयाला एक गुंठा असा त्याचा भाव काढला होता. कोणी 2 गुंठे, कोणी 4 गुंठे, कोणी 5 गुंठे, कोणी 10 गुंठे, कोणी 40 गुंठ्यापर्यंत त्या ठिकाणी देणग्या दिल्या. 1.25 कोटी रुपये तयार झाले. 1.25 कोटी रुपये. 1.25 कोटी रुपये. हे मारवाड्याबद्दल बोलतो मी, मराठ्याबद्दल नाही. काय मराठी कंजूशी करतात? आमच्या पुढची दक्षिणा उचलायला तयार असतात. का कंजूशी करताय दादा तुम्ही? या महाराष्ट्रातला मारवाडी समाज जर श्रीमंत असू शकतो तर तुम्ही गरीब का? तुम्ही गरीब का? ते तर बाहेरून आलेली माणसं आहेत ना. अरे बाहेरून आलेली माणसं व्यापार करून जर या ठिकाणी इतके श्रीमंत होत असतील, तुम्ही तर कष्टच करताय ना. तुम्ही तर कष्टच करताय ना. तुम्ही सुद्धा श्रीमंत होण्यासाठीच कष्ट करताय ना. माझ्या दादांनो ऐका माझं, तुम्ही कष्ट खूप करताय रे पैसे कमवण्यासाठी, पण पैसे स्थिर राहण्यासाठी तुम्ही धर्मकार्य करत नाही. तुम्ही धर्मकार्य करत राहा. तुम्ही धर्मकार्य करत राहा. 22 पिढ्या सुद्धा तुमच्या पैशाला कोणी हात लावू शकणार नाही. पण तुम्ही धर्मकार्यासाठी जर कंजूशी करत असाल तर लक्षात ठेवा, कोणीतरी तुमच्याच घरात येऊन तुमचे पैसे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हे खरं आहे महाराज, हे खरं आहे. ते लोक धर्मकार्य करण्यासाठी पुढे आहेत, म्हणूनच सांगतो श्रीमंत आहेत. मी मराठाच आहे, पण आपले लोक फारच कंजूशी करतात. फारच कंजूशी करतात. महाराष्ट्रातील आता आपण गोशाळेचं काम करतो. 50 गोशाळा आपण दत्तक घेतलेल्या आहेत विकासासाठी. जवळजवळ 9,500 ते 10,000 गोमाता त्या ठिकाणी आहेत. मंदिर जीर्णोद्धारामध्ये 250 ते 250 मंदिरं यावर्षी पूर्ण होत आहेत. जीर्णोद्धार तिकडे सातपुड्यामध्ये चालू आहे, परभणीमध्ये आता सुरू झालं आहे. बालसंस्कार शिबिराचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये असतं. सप्ताह संवर्धन असेल, प्रभात फेरी असेल, जेहलामधल्या काही बिचारे वारकरी आपले जेहलामध्ये अडकलेले आहेत. आम्ही गेलतो, त्यांचे 5 कुटुंब आपण आता पुनर्वसनासाठी घेतलेले आहेत किंवा आलेत जेहलामध्ये, पण त्यांच्या घरच्याचं काय, म्हणून त्यांचे 5 कुटुंब आपण पुनर्वसनासाठी घेतलेले आहेत. तो खर्च असेल. हे सगळे खर्च 10 प्रकारचे खर्च आपल्याला या कथेच्या भरोशावर करावं लागतात. पण मला आपल्या महाराष्ट्रातील फक्त 2 महाराज लोकांनी सहकार्य केलं आहे. एक त्यातले राधाकृष्ण महाराज, त्यांनी 1 लाख रुपये दिलेत. हे तुमच्या कार्यासाठी राहू द्या. दुसरे आता परवा जगन्नाथ महाराज पाटील भिवंडीकर, त्यांनी 1,21,000 रुपये दिले काम पाहून. घ्या बाबा, तुमच्या मंदिरासाठी लावू द्या. मला असं वाटते, मी जर मारवाडी असतो, कालच म्हटलं, एक मारवाडीच म्हटला,
बाबा तुम्ही जर मारवाडी असते ना तर लोकांनी तुमच्या कामासाठी पाऊस पाडला असता, पाऊस पाडला असता. तुम्ही आम्हाला द्यावं असा विषयच नाही, पण तुम्ही धर्मकार्य केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सप्त्यासाठी वर्गणी दिली पाहिजे. तुम्ही एखादं मंदिर जर जीर्ण असेल, तुमच्या दारामध्ये जर कोणी उभा असेल, तुमची ऐपत असेल 100 रुपये देण्याची तर 10 रुपये देऊ नका, आणि तुमची ऐपत असेल फक्त 10 रुपये देण्याची तर 100 देऊ नका, नका देऊ. 10 रुपये ऐपत देण्याची ज्याची असेल, ऐपत असेल, त्यांनी 100 द्यायचे नसतात. पण 100 रुपये जो देऊ शकतो त्यांनी 10 रुपये कधी द्यायचे नसतात. 1000 रुपये जो देऊ शकतो त्यांनी 100 रुपये द्यायचे नसतात. आणि 10,000 रुपये जो देऊ शकतो त्यांनी 1000 रुपये द्यायचे नसतात. तुम्ही इथं जरी लपाछपी करत असला तर तिथं मात्र तुम्ही लपणार नाही, तुमची तो घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. उत्तमची गती, उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती, उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावेला, उत्तम भोगेला जीवा. वर सुद्धा तुमचं स्थान चांगलं असेल, या ठिकाणी सुद्धा तुमचं नाव असेल, तुम्ही तुमच्या मुलाला सगळं इस्टेट द्या, तो तुमच्या नावाची पाटी लावणार नाही, स्टँडवर उभं राहून जाहीर करणार नाही हे माझ्या बापाने दिलंय म्हणून. पण सप्त्याला जर तुम्ही जास्त वर्गणी देत असाल तर आमचे महाराज दत्ता महाराज तुमचं नाव जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. पोराला किती द्या हो, तो काहीच नाव घेणार नाही, वाट पाहिल. तुम्ही जास्त दिवस जगून पहा, तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. तुम्ही इस्टेट कमावली ना, मरायची वाट पाहतील घरातले लोक तुमच्या. पण तुम्ही जर दुसऱ्याच्या कामी पडत असाल, धर्माच्या कामी पडत असाल तर लोक मेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. गती चांगली मिळेल तुम्हाला. महाराज सांगताय उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेला जीवा खाणी, उत्तम भोगेला जीवा खाणी, उत्तम भोगेला जीवा खाणी, जोडणी आधन जोडोनी आधार, उत्तम व्यवहार रे, जोडोनी आधार, जोडोनी आधार, उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार, उत्तम आमच्या गावाजवळचं एक गाव आहे. वर्गणी मागायला गेल्यानंतर भांडणं केले हो महाराज त्या माणसाने. आम्हीच होतो सोबत, मंदिराची वर्गणी मागायला गेलो, राहेर भांडणं केले. भांडणं, तुम्हाला का आमचेच घर दिसतात का, तुम्हाला का आम्हीच दिसतो का, आम्हालाच तर खायला काही नाही, तुम्हाला कुठं वर्गणी द्यावं, वर्गणी द्यावं. आता नोटबंदी झाली, नोटबंदी, 5 लाख रुपये निघले त्याच्या घरात. कोणीच घेत नव्हतं, डबा घेऊन फिरत होते इकडे. माझ्या दादांनो, तुमच्या घरामध्ये सोनं असू द्या, पण त्याच्या बाजूने धर्म असू द्या. मला सांगितलं या मंडळाने की बाबा या वर्षीचा सप्ताह हा आमचा 12वा सप्ताह आहे, म्हणजे शेवटचा सप्ताह आहे, बरोबर आहे ना, शेवटचा सप्ताह. मला असं वाटते तळणीमधला हा जर सप्ताह शेवटचा असेल तर नंतर तळणी करणार तरी काय, करणार तरी. आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने जर एवढं मोठं ऐकायला चांगलं भेटत असेल लेको, आणि याच ठिकाणी जर तुम्ही कंजूशी करत असाल तर मला असं वाटतंय की तो तुम्हाला देण्यासाठी सुद्धा कंजूशी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून धर्मकार्य करण्याची ज्यावेळेला
ज्यावेळेला पाळी येत असेल त्यावेळेला तुम्ही त्याला चुकवू नका. भीक मागणारा देणाऱ्यावर उपकार करत असतो. तुमच्या दारामध्ये वर्गणी मागण्याला आलेल्यांना परत पाठवू नका. द्या, देत राहा, तुम्हाला तो देत राहील. शिवजी आपल्या गळ्यामध्ये साप घालतात, आपण सोनं घालतो. सोन्याच्या बाजूने संस्कृती असेल तर तो सोनं तुमचा काळ बनणार नाही, पण संस्कृती नसेल तर एक दिवस सोनं तुमचा काळ बनल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश देण्यासाठी शिवजी स्वतः आपल्या गळ्यामध्ये साप घालतायत. पुढे चला. शिवजी नंदीवर बसतात, नंदीवर बसतात, शिवजी नंदीवर बसतात. मला असं वाटते आता नवरदेव घोड्यावर बसत असतात. घोड्यावर आहे ना, घोड्यावर, घोड्यावर. तुम्ही लई लांब बसले हो आज. तुमच्या लग्नात काय घोडाच होता ना? घोडा होता का? घोडा, घोडा होता. पांढरा होता का ढवळा होता? घोडा पांढरा होता का ढवळा होता म्हटलं? पांढरा, ढवळा नव्हता ना? किती वर्ष झाले? अरे किती वर्ष झाले लग्नाला? 50 वर्ष झाले असतील. घोडा कसा होता? पांढरा होता. पांढरा, पांढरा. कालचा अभंग कोणचा होता कीर्तनाचा? विनोद सोडा. विषय असा आहे, शिवजी घोड्यावर नाहीत, नंदीवर बसतात. का नंदीवर बसतात त्याचं कारणच आहे. नंदी हे धर्माचं द्योतक आहे. प्रसंग कोणचाही असला तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. म्हणून शिवजी नंदीवर बसतात, आपल्या शरीरावर भस्माचे पट्टे ओढतात, गजचर्म पांघरतात, व्याघ्रचर्म नेसतात, गळ्यामध्ये साप घालतायत आणि लग्नासाठी तयार होतात. तुळशीदास. शिवाय शंभू मन करे सिंगारा, जटा मुकुट मोर सवारा, कुंडल कंकणे पहिरे ललाट सुंदर शिल गंगायन तिनी उपवीत भुजंग धरल कंठ नरसिंह माला अश्वभेष शिवधाम कृपाला सशिल ललाट सुंदर शिल गंगा नयन तिनी उपवीत भुजंग. शिवजीच्या अलंकाराबद्दल मी आपल्याशी बोललो. खरं म्हणजे आज मला जी कथा खूप जबरदस्तीने, माझा आवाजच बसला आहे. एकाने मला पिशवीचं दूध पाजलं परवा आणि आवाजच गेला. पिशवीचं दूध, पिशवी. मी तर तुम्हाला सांगून ठेवतो, लहान मुलाला म्हशीचं दूध पाजू नका, पिशवीचं तर अजिबात पाजू नका, जर्शा गाईचं दूध तर लहान मुलाला दाखवूही नका. लहान मुलाचं पोषण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांना फक्त आणि फक्त गावरान गाईचं दूध पाजा. एक चांदीची वाटी घ्या. चांदीच्या वाटीमध्ये संध्याकाळी विरजन घाला. वाटीमध्ये म्हणजे दूध असलं पाहिजे त्याच्यात, नाही तर वाटीतच घालचाल. गाईचं दूध घ्या, त्याच्यामध्ये विरजन घाला आणि रोज सकाळी आपली सून किंवा मुलगी, अर्थात नेमके दिवस गेले असतील, तिला ते खायला द्या. खरं सांगतो बरं तुम्हाला, त्याची चमक काही वेगळी असेल त्या अर्भकाची, त्याची बुद्धी फार वेगळी असेल. काय असते महाराज, चांदीची वाटी असते, त्याच्यामध्ये जर आंबवण घातलं तर तो चांदीचा कससुद्धा त्या आंबवणामध्ये येतो. आणि हे दूध, याच्यातही सोनं असतं, दुधामध्ये सोनं असतं, आणि चांदी आणि सोनं असं एकत्रित होऊन
ते त्या ठिकाणी त्या त्या गोळ्यामध्ये मिसळतं आणि त्याच्या शरीरामध्ये त्याचा इतका चांगला मिश्रण होतं आणि त्याचे परिणामसुद्धा खूप चांगले असतात. म्हणून ही गोष्ट चांगली लक्षात घ्या. चांदीची वाटी, त्याच्यामध्ये गावरान गाईचं दूध, संध्याकाळी थोडं तापवून त्याला आंबवण आणि दुसऱ्या दिवशी रोज सकाळी ते खायला द्यायचं. नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. हां, सुनाने किंवा मुलगी असेल, सुनाला म्हणजे बस, नाही तर तुम्हीच खासाल, सासवास नाही चाल सुनाला. तुम्ही खायचं असेल तर काय, तुमच्यासाठी लोखंडाची वाटी वापरा. हे मी अतिशय जबाबदारीने सांगतो, आपल्याला महत्वाचं आहे म्हणून सांगतो. शिवजीच्या अलंकाराबद्दल बोललो. पुढची जी कथा आहे ती अत्यंत महत्वाची आहे की आपण अत्यंत प्रेमाने ऐकणार आहात. शिवजीचा आणि पार्वतीचा विवाह संपन्न होतो आणि पार्वतीला वाटी लावण्याचा जो प्रसंग आहे तो रामायणामध्ये आलेला आहे. मुलीला वाटी लावण्याचा प्रसंग हा तसा घरामध्ये अत्यंत कठीण प्रसंग आहे. माणसं प्रेताला जेवढी रडणार नाहीत त्याहीपेक्षा आपली मुलगी वाटी लावत असताना रडत असतात. एका माणसाला मी विचारलं, काय हो, मुलीला वाटी लावत असताना तुम्ही दिसले नाही? त्यांनी मला सांगितलं, खरं सांगू का महाराज, एखादं प्रेत जर माझ्यासमोर पडलं तर मी तिथून कधी जात नाही, पण मुलगी कोणाची असू द्या, तर ज्यावेळेला वाटी लावल्या जाते त्यावेळेला मी थांबत नाही. त्याला विचारलं, का रे बाबा, प्रेताजवळून तू जात नाही आणि मुलीला वाटी लावताना थांबत नाही, याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, महाराज, प्रेत हे निवांत पडलेलं असतं, त्या ठिकाणी फक्त आपल्यालाच रडावं लागतं. प्रेत निवांत पडलेलं असतं, त्या ठिकाणी फक्त आपल्यालाच रडावं लागतं. या ठिकाणी मात्र आपणही रडत असतो आणि प्रेतही रडत असतं. फार रडतायत मुली. लहान असतात तेव्हा त्यांना माहीत नसतं. हक्काने त्या घराकडे बोट दाखवून म्हणत असतात, हे आमचं घर आहे, ही आमची टी व्ही आहे, ही आमची सायकल आहे, ही आमची गाडी आहे, हे आमचं शेत आहे. हक्काने म्हणत असतात. ज्यावेळेला कळायला लागतं ना त्यावेळेला त्या घराकडे बोट दाखवताना संकोच करतात, नाही, हे घर माझं नाही, हे घर सोडून मला अशा घरी जायचं आहे की ज्या घराचा दरवाजाही मला माहीत नाही. मला अशा घरी जायचं आहे की ज्या घरातल्या लोकांचा स्वभाव मला माहीत नाही. माहीत आहे, मुलं हे 25 वर्षाचे झाले तरी सुद्धा मुलंच मानतायत, मुलंच असतात. पण मुलगी सून होऊन ज्यावेळेला 18-20 वर्षाची असते त्यावेळेला तिला सून म्हणूनच काम करावं लागतं. ज्या घरातल्या लोकांचा स्वभाव मला माहीत नाही, मला त्या घराचा दरवाजा माहीत नाही. माझ्या आईने माझी इतकी काळजी केली. अभ्यास करत असताना माझ्या आईने सगळी कामं केली पण मला कामं करू दिली नाहीत. खरंच पुढचं घर जर चांगलं मिळालं तर बरं आहे, कसं होईल माझं? बिचारी सारखी विचारात असते, बोलत नसली तरी सारखी विचारात. मोठी होता होता मुली बघा महाराज, मुलांपेक्षा सुद्धा जास्त अभ्यास करतात, जास्त अभ्यास करतात. बापाला नेहमी असं वाटत असते की मुलांनी जास्त अभ्यास करावा, पण मुलांपेक्षा मुली शाळेतही जास्त अभ्यास करत आहेत आणि घरी आईला सुद्धा मदत करू लागत आहेत. आमच्या गावाजवळची एक शिरला म्हणून गाव, तिथे इथली मुलगी आहे, तिने त्या परीक्षा दिल्याच कोणच्या, तहसीलदार होण्यासाठी, MPSCच्या. दुसऱ्याच्या शेतामध्ये आपल्या आईसोबत कापूस वेचायला जात होती, कापूस वेचायला. अत्यंत गरिबाची पोरगी एखाद्या वेळेला आता तहसीलदार किंवा SDO झाल्याशिवाय राहणार नाही.
आईला मदत करून अभ्यास करत असतात मुली. त्यांना असं वाटत असते की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्या मुलीचं लग्न जसं जसं जवळ येतं, मुलं पाहायला जात असतात, पण मुलीसाठी वर पाहण्यासाठी मात्र आपला बापच जात असतो. बापाने जी पसंती केली त्याची ती पसंती मुलीला करावी लागते. लग्न जसं जसं जवळ येतं संबंध पक्का होतो. मी पाहिलंय, ज्या दिवशी संबंध पक्का होतो त्याच दिवशी मुली आपल्या आजीच्या किंवा आईच्या गळ्यामध्ये पडून रडत असतात, जोरजोराने रडतात. नाविलाज असतो आईचा आणि आजीचा सुद्धा. बाई, तू कितीही लाडकी असली तरी तुला जन्मभर दुसऱ्याच्याच घरी राहावं लागेल. किती लाडकी असली. मंगलाष्टकी चालू होतात. असे काही बाप पाहिलेत मी. ते मंगलाष्टक चालू असताना बापही रडत असतो आणि मुलगीही रडत असते. नाही का? कोणचं आहे ते? तड हाताचा पाळण दोन्ही डोळ्याचा आईना, डबितली ही कस्तुरी जशी वागविली मैना, लाडाची लेकवाय हर हुनर साजिरी, आज माघेर सोडूनी कशी चालली संसारी, जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवानी, आता तुम्ही माया बाप तिच्या जीवाची सावली, जीव खाली वर होतो तुला पाठविता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. अशी काही मंगल अष्टके ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला ती मुलगी आपल्या बापाकडे पाहते. त्यावेळेला तिचा बापही रडत असतो, मुलगीही रडत असते. खुर्चीवर बसल्या बसल्या आपल्या बापाकडे पाहून ती रडते. मला असं वाटतंय की मुलगी आईकडे पाहून रडल्यापेक्षा बापाकडे पाहून जास्त रडते. बापावर मुली खूप प्रेम करत असतात. मुलं कधी कधी बापावर परत फिरण्याचा प्रयत्न करतात. मुली मात्र बापाला परत फिरण्याची, परत बोलण्याचा कधी विचारही करत नाहीत. दूरदूरचे पाहुणे निघून जातात. जसे जसे पाहुणे निघून जातात तसा तसा मंडप तो ओसाड होत जातो. आणखी आणखी पाहुणे ज्या वेळेला निघून जातात तोपर्यंत बाप त्या पाहुण्याला राम राम करत असतो, राम राम करत असतो. सगळ्यांच्या भेटी घेत असतो. बिचाराचं जेवणही राहिलेलं असतं. ती टोपी, ते गंध, तो आहेर चढवलेला तो बाप सगळ्यांचीही वाटी लावता लावता ज्या वेळेला त्याच्या मुलीला वाटी लावण्याची वेळ येते ना, त्यावेळेला त्या ओसाड पडलेल्या एखाद्या मंडपाच्या खांबाजवळ उभा असतो. एखाद्या ढेकळावर पाणी पडावं अशी त्याची अवस्था झालेली असते. सगळे रडत असतात. वाटी लावत असताना तिच्या बहिणी रडतात. जवळचे सखे सोयरे रडतात. भाऊ तर खूप रडतो. भाऊ खूप रडतो. एखाद्या खांबाला पकडून भाऊ खूप रडतो. बहीण ज्यावेळेला त्याचा निरोप घेण्यासाठी जाते ना, त्यावेळेला तो म्हणत असतो, क्षमा कर ताई, मला भांडलोय मी तुझ्याशी. खूप रडतो. मी पाहिलेलं चित्र आहे. खूप रडतो. एखाद्या खांबाला पकडून खूप रडतोय तो भाऊ, खूप रडतोय. आई तर बस बिचारी रडून रडून तिचा पांजरा झालेला असतो. आणि मुलगी ज्यावेळेला दर्शन घेत घेत
आपल्या वडिलाजवळ जाते. मला असं वाटतं ती आपल्या वडिलाचं दर्शन घेत नाही, वडिलाच्या गळ्याला मिठी मारते. पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारा बाप ढोरासारखा रडत असतो. आजपर्यंत हा बाप कधी रडला नाही, कधीच रडला नाही. कोणताही संकट आलं तरी सुद्धा सामोरी जाण्याची ज्या बापाची ताकद आहे, ज्या बापाने अनेक दुष्काळ पाहिले पण कधी धीर घालवला नाही, त्या बापाने अनेक संकट पाहिले पण त्या बापाचा डोळा कधी पाझरला नाही. कठोर अंतकरण असणारा बाप आपल्या मुलीला वाटी लावत असताना ज्यावेळेला मुलगी मिठी मारते ना, त्यावेळेला मात्र ढोरासारखा रडत असतो. अशिक्षित असो वा सुशिक्षित असो, खेड्यातला असो वा शहरातला असो, गरीब असो वा श्रीमंत असो, मुलगी ज्यावेळेला गळ्यामध्ये पडते त्यावेळेला तो बाप खूप जोराने रडतो. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे धनराज तुझ्या. माझ्या दादांनो, मुलीचा बोजा मानू नका रे. मुली बापाचा उद्धार करण्यासाठी जन्माला येत असतात, बापाचा उद्धार करण्यासाठी. मुलं विसरतील तुम्हाला, मुली नाही विसरणार. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जाऊया घरी तू जाणार सुखाने दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. एखादा बाप गरीब असेल, 2-3 मुली असतील त्याला, तो बाप सुवर्णदान देऊ शकत नसेल, तो बाप धनदान देऊ शकत नसेल, तो बाप एखाद्या सप्त्याची पंगत घालू शकत नसेल, पण त्या बापाला जर 2-3 मुली असतील ना, त्या मुली मात्र त्याच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आठ 10 महिने झाले असतील महाराज, मी आश्रमामध्ये बसलेला होतो. कृष्णा महाराज एखादं काहीतरी पुस्तक वाचत होतो. माझ्याकडे 4-5 माणसं आले एका गावातले, आमच्या गावजवळचंच गाव. म्हटलं का रे, कशासाठी रे? म्हटलं बाबा आलो. तुम्हाला माहित आहे ना काय रे? तो नाही का त्या गावचा रामकृष्णा? म्हटलं हां. तो वारला, त्याला एक मुलगी आहे. म्हटले हां. आई सुद्धा गेली अर्थात, आणि ती मुलगी त्या गावातल्या पाटलाकडे भांडे घासायचं काम करते महाराज. अरे म्हटलं चांगलं आहे. आम्हाला असं वाटलं होतं की हा माणूस हिचं लग्न करून देईल, पण तसं काही होत नाही बाबा. अरे म्हटलं काय काय म्हणणं काय तुमचं? त्या मुलीचं लग्न करायचं ठरवलंय आम्ही. अरे म्हटलं केलं पाहिजे. तुमच्याकडे आलो कशासाठी? त्या मुलीच्या लग्नाची पंगत तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. मी त्यांना म्हटलं गड्या मी नाही देणार पंगत.
नाराज झाले. मी नाही देणार पंगत. नाराज झाले. आम्ही आशेने आलो होतो बाबा तुमच्याकडे, तुम्ही नाही म्हणताय. अरे म्हटलं लेको, मी फक्त पंगतच देणार नाही, मंडप सुद्धा मीच देणार आहे. आंधण सुद्धा मीच देणार आहे. घड्याळाची मागणी आहे ना, तो सुद्धा मीच देणार आहे. काय असेल ते सांगा, करायचं आहे आपल्याला. ते लग्न त्या दिवशी त्या गावात झालं. बस असा मंडप, छोटासा, परिवारच फार लहान, गरीब माणूस. दुसऱ्याच्या घरी भांडे घासायला ही मुलगी. आई वडील दोन्हीही नाहीत. दूरदूरचे चुलते काके होते, त्यांनी बस. मामाही अत्यंत गरीब. मला ते चित्र अजूनही दिसतं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला मुलीला वाटी लावल्या जातं, इतकी रडत होती महाराज ती मुलगी, इतकी रडत होती. कुणाकडे पाहून रडावं हे तिला कळत नव्हतं. ते सांगत नसली तरी मला असं वाटते ती फक्त आपल्या आई वडिलाची आठवण करतच रडत होती. माझे बाबा असते तर, माझी आई असती तर, खूप रडत होती, खूप रडत होती. महाराज अशी ती कमांडर गाडी उभी होती. असं एक झाड होतं लिंबाचं, त्या झाडाच्या खाली मी उभा होतो. ती मुलगी त्या नवरदेवाच्या पाठीमागे निघाली होती. मला माहित नाही, मी हे सगळं चित्र पाहत होतो. त्या पोरीने ती गाठ कधी सोडली मला माहित नाही. ती गाठ सोडली तिने आणि माझ्याकडे जोराने पडत आली, माझ्या गळ्यामध्ये पडली. इतक्या जोराने रडत होती गड्या, इतक्या जोराने रडत होती, इतक्या जोराने रडत होते. मी तिला सांगितलं, बाई इतकी का रडते तू, मरशील, इतकी का रडते. खूप जोराने रडत होती. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो, आपण सुद्धा इतकं कधीच रडलो नाही गड्या, कधीच काही संबंध नव्हता. बिचारी, तिचं नावही मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळेला बाप म्हणून ती माझ्या गळ्यामध्ये पडली, त्यावेळेला बाप म्हणून गळ्यामध्ये पडल्यानंतर जर वात्सल्य निर्माण होत असेल दादा, तो सख्खा बाप असेल, त्याच्या जीवनामध्ये आपल्या मुलीबद्दल किती वात्सल्य असेल. इतका रडलो, इतका रडलो. शेवटी मला बोलता येत नव्हतं. तसं सांगितलं, लक्षात ठेव, रडू नको. आजपासून तुझा बापही मी आहे, आजपासून तुझी माय सुद्धा मी आहे, चिंता करू. त्या गाडीकडे जात होती, माझ्याकडे पाहून रडत होती. अख्खं गाव त्या ठिकाणी त्या पोरीला वाटी लावताना रडत होतं. ज्याला आधार आहे त्याला आधार देण्यामध्ये आनंद नाही, पण ज्याला आधार नाही त्याला जर तुम्ही आनंद देत असाल तर तुम्हाला कोण्याही मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. मला एवढ्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे, मुलीचा बोजा मानू नका. मुलीचा बोजा मानणारे बाप हे कशासाठी? एखाद्या वेळेला मुलीवर जर मार खाण्याची पाळी आली आणि मार देणारा म्हटला तुझा बाप, तर ती म्हण खबरदार माझ्या बापाचं नाव घेतलं तर, मारून मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, मी माझ्या बापाचं नाव नाही घेऊ देणार तुम्हाला. बापाच्या पाठीमागं सुद्धा जी आपल्या बापाची किंमत अत्यंत शाबूत ठेवत आहे, तिला जर मुलगी म्हणत असतील तर मला असं वाटतंय मुलीचा बोजा कधी मानायचा नाही. माहित आहे तुम्हाला, एखाद्या वेळेला बाप एकटा राहिला असेल, आई निघून गेली असेल, तर मी नक्की सांगतो तुम्हाला, मुलगीच बापाची माय सुद्धा बनत असते, लक्षात ठेवा. बापाची ही माय बनण्याची शक्ती देवाने जिला दिली, तिला बोजा का मानताय दादा आपण? मुलीला वाटी लावण्याचा प्रसंग हा प्रपंचातला अत्यंत कठीण प्रसंग आहे.
जे या प्रसंगाला सामोरे गेले असतील त्यांना त्यांच्या मुलीच्या आज आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत. पर्वतराज आणि मैना सुद्धा आपल्या पार्वतीला वाटी लावत असताना पार्वतीला मैना काही गोष्टी समजावून सांगते की हे पार्वती, सदा संकल्प नारी धर्म करेऊ सदा नारी धर्म बचन कहत बरी लोचन बारे बहुरी आए कुमारे करेऊ सदा शंकर पूरा नारे धर्मपति देवन दूजा करेऊ सदा शंकर पद पूजा नारे धर्मपति देवन दूजा. शिवजी आणि पार्वती डोलीमध्ये बसतात. दूर जाईपर्यंत पर्वतराज त्या डोलीकडे पाहतात. डोली दिशेनं अशी होते, एका ओसाड पडलेल्या मंडपाच्या खांबाला पकडून रडतात. शिवजी आणि पार्वती कैलास पर्वतावर जात आहेत. पुढचं चरित्र आहे. तारकासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी त्यांना जो मुलगा होतो त्याचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवल्या जाते. तब जने मेऊ छट बदन कुमारा तारक असुर समर जेही मारा आगम निगम प्रसिद्ध पुराणा सन्मुख जन्म सखल जग जाना. आणि त्या ठिकाणी पुढची कथा अत्यंत महत्वाची आहे. एकदा शिवजी सुखासीना बसलेले असताना पार्वतीला काही प्रश्न विचारण्याची इच्छा होते. पार्वती आता शिवजी जवळ जाते. शिवजी तिला वामभागी बसवतायत. वर्णन आहे. पार्वती भल अवसर जानी गई शंभु पई मातु भवानी जाने प्रिया आदरुवती किन्हा वाम भाग हर आसन दिन्हा पार्वती भल अवसर जानी. पार्वती शिवजी जवळ जाते. शिवजी अत्यंत प्रसन्नतेने वामभागी तिला बसवत आहेत. पार्वती आणखी एकदा प्रश्न विचारते की तुमचे प्रभू या ठिकाणी केव्हा अवतीर्ण होत आहेत, केव्हा अवतीर्ण होत आहेत, तुमचे प्रभू अवतीर्ण होण्याचं कारण काय. हा प्रश्न विचारण्यानंतर शिवजी पार्वतीला त्याचं उत्तर देत आहेत. तुलसीदासजी आपल्याला सांगतायत. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरय कृपानिधि सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरय कृपानिधि सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होतात. केव्हा येते धर्माला ग्लानी. बाढई असुर अधम अभिमानी. अधम लोक ज्यावेळेला वाढतात त्यावेळेला धर्माला ग्लानी येते. तेव्हा तेव्हा प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होतात. धर्माला ग्लानी आलं असं कशावरून समजावं. त्यावेळेला सांगितल्या जाते, कर ही अनिती जाही नाही बरणी शितही विप्रधेनु सुरधरणी. एवढी अनिती वाढते पार्वती, एवढी अनिती वाढते की ज्याचं वर्णन सुद्धा केल्या जात नाही. एवढी अनिती वाढते, अनिती वाढते. धार्मिक लोक ज्यावेळेला धर्माचा रास करताय समजून चालावं, अनिती वाढलेली आहे. राजकीय लोक ज्यावेळेला देशाचा नाश करताय समजून चालावं, अनिती वाढलेली आहे. वैद्य लोक शरीराचा नाश करताय समजून चालावं, अनिती वाढलेली आहे. शेतकरी शेतीचा नाश करतायत समजून चालावं, अनिती वाढलेली आहे.
तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जर फक्त रासायनिक खत वापरत असाल तर तुम्ही तुमच्या शेतीचा नाश करताय. आणि शेतकरी जर शेतीचा नाश करत असतील तर याच्यापेक्षा मोठी अनिती कोणची असू शकते. डॉक्टरच जर शरीराचा नाश करत असतील तर याच्यापेक्षा मोठी अनिती कोणची असू शकते. राजकीय लोक जर देशाचा नाश करायला भीत नसतील त्याच्यापेक्षा दुसरी अनिती कोणची असू शकते. आणि धार्मिक लोकच धर्माचा नाश करत असतील त्याच्यापेक्षा दुसरी अनिती कोणची असू शकते. कोणची असू शकते. करही अनिती जाही नाही बरणी शिदही विप्रधेनो सुरधरणी धेनो सुरधरणी. चोर चोरी करत असतील त्याचं वर्णन करता येईल, पण पोलिसच ज्यावेळेला चोरी करताय त्याचं वर्णन कोण करेल. दुर्जन दुर्जनासारखे वागतील त्याचं वर्णन करता येईल, पण सज्जन सुद्धा मार्ग सोडून वागतील त्याचं वर्णन कोण करेल. जाही नाही बरणी. बिचारी सुनच आहे, चोरून खात असेल तर तिला सुनच म्हणतात. सांगता येईल आपल्याला आमची सून आहे ना बाई चोरून खाते. पण सासू जर चोरून खात असेल तर त्याचं वर्णन कोण करेल. हे उदाहरण आहेत आणि खरे आहेत. अधर्म वाढतो केव्हा वाढतो त्याचं कारण शिवजी पार्वतीला सांगतायत. करही अनिती जाही नाही बरणी शिदही विप्रधेनो सुरधरणी. ज्यावेळेला गोमाता संकटात असेल, ज्यावेळेला साधू संकटात असतील, समजून चला या पृथ्वीतलावरचा अधर्म वाढताय. साधूचं संकट आहे, गायीवर तर संकट आहेच, पण साधूचं सुद्धा संकट आहे. साधूच्या म्हटलं कोणी ऐकत नाही, हे साधूचं फार मोठं संकट आहे. खरं सांगा बरं, तुम्ही आमच्या म्हटलं ऐकायसाठी आलात का. ओ तुम्ही ऐकायला आला का. नाही आला. आणि खरंच जर चांगलं ऐकलं असतं ना तर क्रांती झाली असती. लोक चांगलं ऐकण्यासाठी कानाडोळा करतायत आणि वाईट ऐकण्यासाठी कुठं नाही तिथं जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की फार मोठा अधर्म आहे. चांगलं सांगणारे असून सुद्धा लोक चांगलं ऐकत नाहीत, हा फार मोठा अधर्म आहे. अधर्म आहे म्हणून तर महाराजांना एका ठिकाणी असं म्हणावं लागतं. वाजत से बोम कोणी नाही कधी गाणी. हरी हरी ना म्हणता तया थोर झाली हानी. हरी हरी ना म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठ भयाली मोठे. उठा उठा जागा पाठी पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. तुझा ठाव नाही कोठे. तुझा ठाव नाही कोठे. बोंब आहे ना तशीच मारली पाहिजे, तशीच चाल असली पाहिजे ना. हे तर नाही का वाजत असे बोंब कोणी नाही का ती गाणी हरी हरी न म्हणतात या थोर झाली आणि हे नाही जमणार. ते त्याच आवाज असला पाहिजे नाही का. तबला सुद्धा असा ढणढण वाजला पाहिजे. वाजत हा वाजत से बोम कोणी नाही कधी गाणी. हरी हरी न म्हणतात या थोर झाली हानी. हरी हरी न म्हणतात या थोर झाली हानी. थोर झाली हानी. तया थोर झाली हानी. लोक चांगल्या माणसाचं ऐकत नाही. हे अधर्माची सुरुवात आहे. साधू ज्यावेळेला संकटात असतील त्यावेळेला समजून चाला अधर्म वाढताय.
गोमाता ज्यावेळेला संकटात असेल त्यावेळेला अधर्म वाढताय. गाय हा विषय माझा स्वतंत्र असला तरी तुम्हाला सांगून जाईल. घरातली माय सांभाळा, गोठ्यातली गाय सांभाळा. तुम्हाला जास्त परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. तुमची जी इच्छा असेल ते गोमाता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रापंचिक आहात, भूतदया गायी पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझी. आणि म्हणून अधर्म वाढण्याची ही कारणं शिवजीने पार्वतीला सांगितली. आणखी काही कारणाचा विचार शिवजी पार्वतीला सांगणार आहेत. पण तत्पूर्वी फार मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं आहे, तालात म्हणायचं आहे. अगोदर टाळी तालात वाजवायची, नंतर भजन सुद्धा स्वरात आणि तालात म्हणायचं आहे. तालात 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 आवाज आला पाहिजे टाळीचा. श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री म्हणा म्हणा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला बोला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वाह वाह. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. महिला अजिबात म्हणत नाहीत. महिला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तबला तबला. ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
वाडी